सीमाने धडधडत्या हृदयाने सासरचे घर गाठले. तिची घटस्फोटित नणंद रवीनाच्या असभ्य वागणुकीची बातमी सीमाला अगोदरच मिळाली होती. जेव्हा सीमा लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्या खोलीत गेली होती, तेव्हा तिने पाहिले की तिची संपूर्ण खोली अस्ताव्यस्त पडलेली होती. तिच्या खोलीत काही पाहुण्यांच्या बॅगाही पडल्या होत्या. आपल्या खोलीची अशी अवस्था पाहून सीमा हैराण झाली. तिला तर वाटले होते की एक फुलांनी सजवलेली सुंदर खोली असेल, पण या खोलीतील दृश्य पाहून तर सीमा गोंधळून जागीच उभी होती. ती विचार करत होती की आता कुठे बसावे. तेवढ्यातच तिची नणंद रवीना पाठीमागून आली आणि म्हणाली, "हे बघ सीमा, पूर्ण घर पाहुण्यांनी भरलेलं आहे. तू इथेच कुठेतरी जागा बनवून झोपून जा. आज रात्री प्रतीक सुद्धा तुझ्या जवळ येणार नाही. त्याला सुद्धा मी पाहुण्यांबरोबरच झोपायला सांगितलं आहे. आता तू तर पाहतच आहेस की खोलीची अवस्था काय झाली आहे." पटकन आपला आदेश देऊन सीमाची नणंद रवीना खोली बाहेर निघून गेली. पण सीमा मात्र आता जागीच उभी राहून विचार करू लागली की नव्या नवरीचे हे कसे स्वागत आहे. पण तिला खूपच थकवा जाणवत होता. त्यामुळे सीमाने एक दोन मोठ्या सुटकेस इकडे तिकडे सरकवल्या आणि स्वतःला झोपण्यासाठी जागा बनवली. खरं तर सीमाला खूपच रडायला येत होते. ती विचार करत होती, प्रतीक आला असता तर कमीत कमी त्याने माझी थोडी मदत तरी केली असती. आता रात्र झाली होती, त्यामुळे वॉशरूम मध्ये जाऊन सीमाने कपडे बदलले आणि ती झोपण्यासाठी आली. पण आता तिच्या मनामध्ये वेगळीच भीती निर्माण झाली होती की सासरच्या पहिल्याच दिवशी आपली अशी अवस्था, तर पुढे काय होणार. तेवढ्यातच एक मोठी महिला जोरात पाय आपटत सीमाच्या खोलीत आली. तेव्हा सीमा पटकन जागीच उठून बसली. तेव्हा ती महिला म्हणाली, "अगं सुनबाई, तू आराम कर. माझी बॅग इथे होती ना, त्यामधून काही कपडे काढायचे होते." त्यानंतर कोणी ना कोणी सीमाच्या खोलीमध्ये येऊन सामान घेऊन जात होतं. सीमा खूपच परेशान झाली होती, कारण एकतर नवीन जागा होती आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वांसमोर तिला झोपणे चांगले वाटत नव्हते. तिला खूप झोप सुद्धा येत होती, पण ती झोपू शकत नव्हती. शेवटी रात्री उशिरा लोकांचे तिच्या खोलीत येणे जाणे बंद झाले तेव्हा थकलेली सीमा कधी झोपी गेली तिला समजले नाही. सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिची नणंद म्हणत होती, "अगं महाराणी उठ. हे काय, तुझे माहेर नाही सासर आहे." सीमा आपले डोळे चोळतच उठली. अचानक डोळे उघडल्यानंतर सीमाला आज जाणवले होते की खरंच तिचे आयुष्य बदलले आहे. आता ती तिच्या माहेरी नाही तर तिच्या सासरी आहे. तेवढ्याच सीमाची नणंद म्हणाली, "अगं लवकर आंघोळी करून तयार हो. आज तुझं पहिलं किचन मधील विधी आहे. पटकन काहीतरी बनव. मग आलेले पाहुणे एक एक करून आपापल्या मार्गाने निघून जातील." सीमाने आपल्या नंदेचे बोलणे ऐकल्याबरोबर पटकन ती वॉशरूम मध्ये गेली. आंघोळ करून बाहेर आली. तयार झाली, पण अजूनपर्यंत तिला प्रतीक दिसला नव्हता. सीमा आता विचार करू लागली की प्रतीक किती बेफिकीर आहे. तो एकदाही माझ्या समोर आला नाही. सीमा स्वयंपाकघरात गेल्यावर तिच्या नंदेने तिला खीर, पुरी, भाजी, डाळ, भात वगैरे करायला सांगितलं. पण तिच्या मदतीला कोणीच नव्हते आणि नणंद ती स्वतः बाहेर हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर बसली. सीमाचा पहिला अर्धा तास तर कोणती वस्तू कुठे आहे हे शोधण्यातच गेला. मग सीमाने जेवण बनवण्याची तयारी सुरू केली. मध्येच तिची नणंद सीमावर ओरडत होती, "जरा जोरात हात चालव, सर्व पाहुणे वाट पाहत आहेत." काही वेळाने जेवण तयार झाल्यावर तिच्या नंदेने सीमाच्या सासू सासऱ्यांच्या नावाने पान काढले आणि मग सर्व पाहुणे जेवू लागले. जेवण झाल्यावर सीमाने बनवलेल्या जेवणाचे सर्वांनी कौतुक केले. पण तिची नणंद म्हणत होती, "भाजीत मीठ जास्त आहे आणि पुरी ही कच्ची दिसत आहे. तुझ्या आईने तुला काही शिकवले नाही का?" सीमा त्या घरची नवविवाहित वधू झाली होती, त्यामुळे आपल्या नंदेचे असे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू आले. सर्व पाहुण्यांनी तिच्या जेवणाचे कौतुक केले आणि रिवाजाप्रमाणे त्यांनी तिच्या हातावर पैसेही ठेवले. पण सीमाची नणंद म्हणाली की "तू अजून काहीच चांगलं बनवलं नाहीस, म्हणून मी तुला पैसे देणार नाही. जेव्हा तू काहीतरी चांगलं करायला शिकशील तेव्हाच मी तुला रिवाजाप्रमाणे पैसे देईन." सीमाला पैशाचा लोभ वगैरे नव्हता, पण निदान आपल्या नंदेने आपल्यासोबत प्रेमाने बोलावे एवढेच तिला वाटत होते. बरं, ही तर सुरुवात होती. हळूहळू तिच्या नंदेने तिला प्रत्येक प्रकारे टोमणे मारायला सुरुवात केली की "तू गरीब कुटुंबातून आली आहेस, त्यामुळे तुला कोणतेही काम करता येत नाही. तू मोठ्या लोकांचे राहणीमान पाहिले नाहीस." आपल्या नंदेचे असे टोमणे ऐकून सीमाला खूपच वाईट वाटत असे. एक दिवस अशीच दिवाळीची शॉपिंग करायची होती. तेव्हा प्रतीक सीमाला म्हणाला, "तू तयार हो, आपल्याला शॉपिंगला जायचं आहे." तेव्हा रवीना रागातच म्हणाली, "प्रतीक ही आपल्या बरोबर कुठे येईल?
हे तर गरीब कुटुंबातून आली आहे, त्यामुळे हिला कुठे माहित की आपण कोणत्या क्वालिटीचे सामान खरेदी करतो. प्रतीक थोडा रागवला आणि म्हणाला, ताई, जेव्हा माझ्या लग्नाची बोलणी चालली होती तेव्हा तूच म्हणाली होतीस ना की मी गरीब कुटुंबातील मुलीबरोबर लग्न करायला हवे, कारण ती गरीब कुटुंबामधून आली तर ती आपल्या दबावात राहील. त्यावेळी मी तुला किती समजावले होते की तू असा विचार करू नकोस. असा विचार करणे चुकीचं आहे. कोणालाही दबावा ठेवण्याची काय गरज आहे. त्यावेळी तू काहीच म्हणाली नव्हतीस, पण तू तुझी मनमानीच करत आहेस. तू माझ्यासाठी सीमाला पसंत केलीस. सीमा तशी मला सुद्धा आवडली होती, कारण मला तिचे बोलणे, तिची काम करण्याची पद्धत आवडली होती. ताई, तुला आठवत असेलच, कितीतरी लोक असे म्हणाले होते की सीमा दिसायला सुंदर नाही, ती जास्त श्रीमंत कुटुंबातील नाही. तरी सुद्धा तुम्ही लोक अशा मुलीबरोबर लग्न करून तिला आपल्या घरात का घेऊन येत आहात? पण मला कोणाच्या बोलण्याने काहीच फरक पडत नाही. मी तर सीमामधील गुण पाहिले होते. पण ताई, तू काय पाहिले होतेस? तू हेच पाहिले होतेस ना की सीमा जास्त सुंदर नाही आहे, तिचे माहेर गरीब आहे, त्यामुळे तू तिला दबावात ठेवू शकशील. पण ताई, असे करणे खूप चुकीचं आहे. शॉपिंगसाठी मी माझ्या बायकोला बरोबर घेऊन जाणारच. आता ही कशीही असली तरी ती माझी बायको आहे, त्यामुळे मला तिचा सन्मान तिला द्यायलाच हवा. मी कधीच तिच्यावर दबाव टाकणार नाही किंवा तिला दबावात ठेवण्याचा प्रयत्नही करणार नाही. तेव्हा रवीना रागातच म्हणाली, आता ही घरात आल्याबरोबर तुम्हाला काय चूक काय बरोबर हे समजवणार? मी एकदा म्हणाले ना की दिवाळीच्या शॉपिंगसाठी ही आपल्या बरोबर येणार नाही म्हणजे येणार नाही. तेव्हा प्रतीक म्हणाला, मग ठीक आहे, मी सुद्धा शॉपिंगला येणार नाही. एवढं बोलून प्रतीक त्याच्या रूम मध्ये निघून गेला. तेव्हा रवीना सीमाकडे रागाने पाहतच म्हणाली, भावा बहिणींमध्ये भांडण लावून तुझ्या मनाला शांती मिळाली का? आपल्या नंदेचे असे बोलणे ऐकून सीमा रडू लागली आणि रडतच म्हणाली, ताई, मला शॉपिंगला यायचे नाही, मी त्यांना समजावते. एवढं बोलून सीमा आपल्या रूम मध्ये निघून गेली आणि प्रतीकला म्हणू लागली की तुम्ही ताई बरोबर शॉपिंगला जा. ताई मला काही म्हणाल्या तरी मी त्याचे वाईट वाटून घेत नाही. जाऊ द्या ना, ताईंचा घटस्फोट झाला आहे, त्या एकट्या राहतात, त्या टेन्शन मध्ये काही ना काही बोलत असतात. प्रतीक हैराण होऊन म्हणाला, सीमा, तू कोणत्या मातीची बनली आहेस? ताई तुझा दिवस रात्र अपमान करत असते, तरी सुद्धा तू उलटून तिला उत्तर देत नाहीस. आणि आज तुझ्यासाठी मी बोलत आहे तरी सुद्धा उलट तू मलाच समजावत आहेस. काय खरंच तुला समजत नाही का या घरामध्ये तुझ्यासोबत किती चुकीचं होत आहे? सीमाचा कंठ दाटून आला आणि ती म्हणाली, मला सर्व काही समजत आहे, पण मी काही म्हणाली तरी लोक असेच म्हणतील, हिला येऊन 4 दिवस झाले नाहीत आणि लगेचच हिने भावा बहिणींमध्ये भांडणे लावायला सुरुवात केली, म्हणूनच मी शांत राहते. सीमाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर प्रतीकने लगेचच तिला आपल्या मिठीत घेतली आणि म्हणाला, तू किती समजदार आहेस. कदाचित तुझे गुण माझ्या ताईला समजले असते तर किती बरे झाले असते. त्या दिवशी तर कोणताही मार्केट नव्हता, पण रवीना प्रत्येक वेळी सीमाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करू लागली. रवीना आता सीमावर खूप जास्त चिडू लागली होती, कारण प्रतीकने सीमाची बाजू घेतली होती. एक दिवस प्रतीक ऑफिसमधून आला तेव्हा त्याने पाहिले की रवीना आपल्या काही मैत्रिणींबरोबर बसून पार्टी करत होती. तेव्हा अचानक रवीनाच्या सँडलवर ज्यूस पडला. तेव्हा रवीना सीमाला आवाज देत म्हणाली, जरा कपडा घेऊन ये आणि माझे सँडल साफ कर. हे ऐकून सीमा हैराण झाली आणि म्हणाली, ताई, मी आता पकोडे बनवत आहे. तेव्हा रवीना म्हणाली, मग हात धुवून ये आणि गपचूप येऊन माझे सँडल साफ कर. प्रतीक या सर्व गोष्टी पाहत होता. त्याला आता खूपच राग आला होता, त्यामुळे त्याला राहावले नाही. तो रागातच म्हणाला, थांब ताई, तू हे काय बोलत आहेस? तुला तुझ्या मैत्रिणींसमोर माझ्या बायकोचा अपमान करायचा आहे का? तेव्हा रवीना लगेचच रागात म्हणाली, अरे, तुझी बायको गरीब घरातून आली आहे, तिला चपला साफ करण्याची सवय असेल, त्यामुळे तुला मध्ये बोलण्याची काहीच गरज नाही. तू गपचूप तुझ्या रूम मध्ये निघून जा. मी या काळीला यासाठीच घेऊन आली आहे, कारण कोणतेही काम करताना हिने नखरे दाखवायला नको. तू मध्ये पडून उगाचच माझे डोके खराब करू नकोस. त्यावर प्रतीक म्हणाला, ताई, मला तुझे डोके खराब करण्याची गरज काय आहे? तुझे डोके तर अगोदरच खराब झालं आहे. कुणाच्या तरी मुलीला आपल्या घरची सून बनवून आणायचे, मग तिच्यावर अत्याचार करायचे, तिला कामवाली सारखी वागणूक द्यायची. अशी विचारधारा म्हणजे वेडेपणा नाही तर अजून काय आहे? पण एक गोष्ट तू कान उघडे ठेवू नये, या घरात जसे माझे स्थान आहे तसेच माझ्या बायकोचे स्थान सुद्धा राहील. ही माझी बायको आहे, तुझी कामवाली नाही. तू तिला एवढ्या लोकांसमोर स्वतःचे सँडल साफ करायला सांगतेस? ताई, जर तुला माझे बोलणे समजले नसेल तर मला माझ्या बायकोला घेऊन वेगळे राहावे लागेल. मी तुला
तुझा हिस्सा देईन. प्रतीकचे हे बोलणे ऐकून रवीनाला खूपच राग आला आणि ती जागची उठून जोरात ओरडली, तू कोणाला हिस्सा देण्याची गोष्ट करत आहेस? हे घर माझं आहे. तेव्हा प्रतीक म्हणाला, नाही ताई, हे घर तर आईबाबांनी माझ्या नावावर केलं आहे. तुझं तर लग्न झाले होते. तुझ्या लग्नात त्यांनी खूप खर्च केला आणि तू खूप साऱ्या गोष्टी दिल्या. जेव्हा तुझा घटस्फोट झाला तेव्हा पोटगी पोटी तुला खूप मोठी रक्कम मिळाली आहे. त्यामुळे तुझ्या अकाउंटमध्ये माझ्यापेक्षा जास्त रुपये पडले आहेत. तरी सुद्धा या घरामध्ये मी तुला हिस्सा देण्यासाठी तयार आहे. त्यामुळे तू तुझं वेगळं बनवून खा आणि तुझ्या हिश्श्यामध्ये तुझी हुकूमत चालव. माझ्या बायकोवर हुकूमत चालवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यावर रवीना रागातच म्हणाली, ठीक आहे, मग या घरामध्ये मधोमध एक भिंत उभी कर. मी माझे वेगळे बनवून खाईन. माझ्याकडे पैशांची काही कमी नाही. प्रतीकला खूप दुःख तर होत होते, पण आपल्या ताईची घमेंड पाहून त्याला असेच वाटत होते की वाटणी झाली तर बरं होईल. रवीना आता आपले वेगळे जेवण बनवू लागली होती, तर प्रतीक आपल्या बायको बरोबर राहू लागला होता. खर तर प्रतीकला अजून सुद्धा दुःख होत होते की आपली ताई एकटी राहत आहे, पण रवीना तर कोणत्याच गोष्टीची पर्वा नव्हती. ती तिच्याकडे असणाऱ्या पैशांची खूपच उधळपट्टी करत होती. इकडे तिकडे फिरायला जात होती. फक्त तिला एकच गोष्टीचे वाईट वाटत होते. तिला असे वाटत होते की मी आयुष्यभर सीमाला माझ्या दबावाखाली दाबून ठेवीन, पण ती गोष्ट तिच्याकडून होऊ शकली नाही. सीमा सुद्धा आपल्या वेगळ्या संसारामध्ये मोकळा श्वास घेऊ लागली होती आणि आपले आयुष्य ती आपल्या हिशोबाने जगत होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, प्रतीकने आपल्या घटस्फोटित बहिणीला तिचा हिस्सा देऊन तिला वेगळी केली. हे योग्य केलं का? याविषयी आपलं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि जर काही कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपला माणूस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.